नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः। नमः प्रकृती भद्राये नियता प्रणता स्मताम। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। स्त्री शक्तीचा जागर करता संस्कारांची कास धरा। देव देश आणि धर्म जागण्यास स्त्री धर्माचा आदर करा। महाराष्ट्राचंच नव्हे तर अख्ख्या जगाचं भूषण आहे आणि ते म्हणजे अध्यात्म आहे। खऱ्या अर्थानं अध्यात्मामध्ये काय केलं पाहिजे ही पायवाट करून दिली ती आमच्या माऊलींनी। आधुनिकतेच्या बुरख्याखाली पाप पुण्य नीती आणि ती स्वधर्म आणि कुलाचार यांची चाड विसरून प्रचंड वेगाने चालत असलेल्या या समाजास संत विचारांची नितांत गरज आहे। म्हणून कीर्तन आहेत, म्हणून प्रवचन आहेत। हे मंदिर खरं तर पाहिलं तर शाहूराजे आणि तारामती यांच्यामुळे हे मंदिर झालेलं आहे। शाहूराजांच्या काळामध्ये तारामती राणी इथं युद्ध होणार होतं 1708च्या काळात। त्यावेळेस खऱ्या अर्थानं ते युद्ध इथं थांबवलं ते कमलजा मातेनं आणि म्हणून ही भीमाशंकरची कमलजा आई तिचा इथं अंश रूपाने हे मंदिर आहे। तर माझा प्रवास वयाच्या 13व्या वर्षी माझं लग्न झालं 76 साली। तेव्हापासून आज तागायत माझ्या मालकांची बदली व्हायची। जिथं जिथं त्या त्या गावामध्ये नामस्मरण चालू असायचं, पण इथं आम्ही स्थायिक झालो आणि तिथून पुढे माझ्या या सगळ्या मैत्रिणी भगिनी या सगळ्या एकत्र येऊन आम्ही हरिपाठ आणि काकडा करू लागलो। माझ्या आईनं 1 कोटी रामनाम लिहिलं आणि मी कीर्तनकार झाले। खरं तर घराण्याचा वारसा असतोच, त्याशिवाय काही होत नाही, पण ते करण्यासाठी मात्र आधी आई असावी लागते, ती धार्मिक असावी लागते। म्हणून सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता। म्हणून सांगितलं आई चांगली असेल तर मुलं पण घडली जातात आणि म्हणून आमच्या आईचा वारसा माझ्याकडे आला आणि कीर्तन प्रवचन मी करेल असं वाटलं नव्हतं। पण कबीर बापू आमचे होते, त्यांनी मला एकदा सहज इथं सांगितलं उठ आणि प्रवचन कर। मी म्हटलं मला येत नाही बापू। ते म्हटले येणार आहे बैस। मी इथं प्रवचन करायला सगळ्यात अगोदर मी इथे सुरुवात केली। जवळजवळ आता 20 वर्ष झाली मी प्रवचन आणि कीर्तन करत आहे। महाराष्ट्रभर भ्रमण चालू असतं, गुजरातपर्यंत कोल्हापूरपर्यंत अगदी वाई सातारा कराड जेजुरी सगळ्या भागात मला जावं लागतं आणि कीर्तनं करावी लागतात। आणि खऱ्या अर्थानं समाजाने पण खूप मान्यता दिलेली आहे। स्त्रीनं काय केलं पाहिजे, तिच्या आतमध्ये सारं काय आहे। तिच्या आतमध्ये ज्ञान आहे, तिच्या आतमध्ये वैराग्य आहे, तिच्या आतमध्ये संयम आहे, तिच्या आतमध्ये असणारी सात्विकता आहे। या सगळ्या गोष्टी स्त्रियांमध्ये आहे। फक्त काय केलं पाहिजे ह्याची जाणीव येण्यासाठी कुणाचं तरी मार्गदर्शन असणं गरजेचं आहे। आपल्या चेहऱ्याला काय लागलं हे सांगताना दुसरा माणूस सांगतं तुमच्या इथं काय लागलेलं आहे, पण ते पाहण्यासाठी आपल्याला आरसा लागतो। तसं आपल्या आतमध्ये देव आहे हे पाहण्यासाठी गुरु नावाचा आरसा लागतो। आणि म्हणून सांगितलं म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतक कार्या होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती। माऊलींच्या प्रतिभा शैलीतून आविष्काराला आलेल्या वाङ्मयन वृक्षाला लागलेली सुवर्णकळी म्हणजे ज्ञानेश्वरी आहे। तिचा सुटलेला सुगंध म्हणजे हरिपाठ आहे आणि घेतलेला आस्वाद म्हणजे रामकृष्ण हरी आहे। रामकृष्ण हरी हा महामंत्र झाला, पण ज्यानं तो जपला त्यालाच कळालं। म्हणून सांगितलं सापडविले वाटे जाता गंगा स्नाना आणि मस्तकी तो जाना ठेविला कर। स्त्री प्रचंड उत्साही आहे, स्त्री प्रचंड खऱ्या अर्थाने शक्तिमान आहे, म्हणून तिचं नाव आदिशक्ती आहे। जगावर राज्य करणारी व्हिक्टोरिया राणी सुद्धा 39 साली तिला विचारलं का हो जगावर राज्य करता। 39 साली राज्य करणारी व्हिक्टोरिया राणी तिला एका सद्गृहस्थानं विचारलं जगावर राज्य करता, जगावर राज्य करत असताना तुम्हाला कोणता देश आवडला। तिचं उत्तर सुंदर आहे। ती म्हणते मला भारत देश आवडला। का? ती म्हणते या ठिकाणी भारतामध्ये सगळे लोक सात्विक आहेत। सगळ्यात महत्त्वाचं भारतामध्ये अंगावर पाजणारी आई आहे, मुलाला अंगावर पाजणारी आई या भारतात मी पाहिली आहे। व्हिक्टोरिया राणीला परत विचारलं अजून का आवडला हा देश तुम्हाला। व्हिक्टोरिया राणीचं उत्तर आहे, ती म्हणते या देशातली स्त्री डोक्यावर पदर घेती म्हणून आवडला। मी 39 सालचं सांगते। पुन्हा विचारला अजून का आवडला। ती म्हणते या देशातली बाई नवऱ्याच्या अगोदर जेवत नाही। माऊलींचं प्रमाण आहे पतीच्या मतान सर्वनी पतिव्रता अनायासे आत्महिता पावेची ते पतीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा एरतेची गा पांडवा वाणिज्य करणे। भारत देश हा पुरुष प्रधान आहे। स्त्री कितीही शिकली आणि कितीही सुज्ञ झाली तरी पण तिला पतीचा आश्रय हा असावाच लागतो, मुलाचा आश्रय असावा लागतो, बापाचा आश्रय असावा लागतो, भावाचा आश्रय असावा लागतो। कारण स्त्रीला मुळातच अबला म्हटलेलं आहे।
ती ज्ञानानं सबलाय पण शरीरानं अबलाय, म्हणून पुरुषाच्या सान्निध्यामध्ये असणारी स्त्री नक्कीच मोठी होते आणि याची उदाहरणं अनेक आपण पाहतो. आणि म्हणून जर कधी विचारलं सह्याद्रीच्या कड्यावर उभ्या असलेल्या माझ्या जिजाऊला, तुला एवढा सुंदर आणि सगळ्या राज्याचं राज्य पण आणणारं आणि सुंदर असं या महाराष्ट्राचं सोनं करणारा चिरंजीव तुझ्या पोटी जन्माला आला, अशी काय उपासना केली? आमच्या जिजाऊ माता सांगतात, मी ग्रंथ वाचन केलं, मी उपासना केली, मी नवरात्राचा उपवास धरला. आमच्या जिजाऊ माता सांगतात, मी गणपतीला गेले, मी शिवाईला गेले, मी उपासना केले, मी उपवास केले आणि ग्रंथ वाचन केलं आणि देवाला एवढंच सांगितलं, पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. उपासनेचं फळ मिळतं. आमच्याकडं परंपरा चालत आलेली आहे, तुम्ही देवाला नवस करा, देव तुमचा नवस पूर्ण करतो. आणि याचं जाज्वल्य उदाहरण आज आमच्या मंदिरात आहे. तुम्ही या मंदिरामध्ये कुठलीही गोष्ट मागा, देवी दिल्याशिवाय राहत नाही आहे. हे जागृत देवस्थान आहे. असं असणारं हे कळंब गाव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्त्रीनं इथं आल्याच्या नंतर जे जे मागितलं ते तिला मिळालेलंच आहे. याची अनेक उदाहरणं या गावामध्ये स्त्रिया देऊ शकतील. असं असणारं हे दैवत. आणि म्हणून मी पुढच्या पिढीला इतकंच सांगू शकते, काय केलं पाहिजे, संस्कार आणि संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. धाव घाली आई आता पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी. हे तुकोबारायांनी सुद्धा म्हणावं. वैराग्यमूर्ती तुकोबाराय आहेत. तुकोबारायांना जर विचारलं की तुम्ही आईला का हाक मारली, तुकोबाराय म्हणतात, आईसारखं जीवन ह्या दुसऱ्या जगात कुठलं नाही आहे. आई हेच फक्त एक दैवत आहे. म्हणून देवसुद्धा म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून 9 दिवस नवरात्रीचे स्त्रीला दिलेले आहेत. आणि 7 दिवसाचा सप्ताह देवानं स्वतःला घेतलेला आहे. कारण देवानं स्वतःपेक्षा मोठेपण आईला दिलेलं आहे. आई असतो एक धागा, समईतल्या वातीला प्रकाश दाखवणारी जागा. तिचा प्रकाश दिसतो पण तिचं तापणं दिसत नाही. तिचं तापणं तिचं सोशिकपण आहे. प्रत्येक व्यक्तीला मोठं होत असताना त्याच्या पाठीशी आई असते, बहीण असते, पत्नी असते किंवा मुलगी असते. म्हणून स्त्री शक्तीचा जागर हा नवरात्रामध्ये होऊन जातो. याचा अर्थ असा आहे, स्त्रीला दिलेलं मोठेपण हे भारतात आहे. भारत हा संपूर्ण जगामध्ये मेरुदंड समजला गेला, बुद्धीचा कस लावणारा हा देश आहे. खऱ्या अर्थानं आमच्या शिवरायांनी महाराष्ट्राचा सोनं केलं आणि खऱ्या अर्थाने माऊलींनी सुद्धा आमच्यासाठी ज्ञान दिलं, ते ज्ञानेश्वरीच्या रूपानं. माऊलींना एवढीशी चिमुरडी असणारी आमची मुक्ताई म्हणती, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि विचार करा, ज्या ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे माऊली आहेत. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांग देव. पण तरी देखील त्या ज्ञानोबारायांना सुद्धा पाठीशी उभी राहिली ती मुक्ताई आहे. विचार करा, 1400 वर्षाच्या चांगदेवांना सुद्धा मुक्ताईनं सांगितलं, बाबा गुरु करावा लागतो. मुक्ताईनं सांगितलं, गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. आणि मुक्ताईनं सांगितल्यानंतर जेव्हा चांगदेव म्हटले, खऱ्या अर्थानं मला अजूनही कळालं नाही नेमकं काय करावं, तेव्हा मुक्ताईनं सांगितलं, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे, एकच माती नाना भांडी, रांजणा आणि सुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. हे ज्ञान मुक्ताईनं दिलं. आणि 1400 वर्षाचे चांगदेव म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हे 1400 वर्षाच्या चांगदेवानं जेव्हा मुक्ताई पुढं लोटांगण घातलं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा जागर झालेला आहे. याज्ञवल्क्यांच्या सभेमध्ये गार्गीनं प्रश्नांची उत्तरं दिली. आमची जनाबाई आहे, आमची मुक्ताबाई आहे, आमची मीराबाई आहे. आजपर्यंत स्त्रियांनी पुष्कळ क्रांती केलेली आहे. आज विचार केला तर आपल्या देशावरती राष्ट्रपती म्हणून असणारी एक स्त्रीच आहे. म्हणून खऱ्या अर्थानं अभिमान आहे मला आपल्या या देशाचा. आता पुढच्या पिढीला मला इतकंच सांगायचं आहे, मोबाईलचा वापर नक्कीच करा, पण पाहिजे तेवढाच करा, गरजेपुरताच करा, जास्त करू नका. फेसबुक व्हॉट्सॲपचं लागलं या वेड, कोणी कोणाशी बोलना धड, कसं जगावं सुट ना कोड, मोबाईलचं सगळ्यांना लागलं या वेड. मी आवर्जून सांगत असते, मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईलचा विचार करा, पाण्यात टाकला ना तर ते सगळं डिलीट होणार आहे. पण आमचे ग्रंथ असे वरती आलेले आहे, जळी दगडा सहित वह्या, तारी येल्या जैशा लाह्या. पुढच्या पिढीला आवर्जून हेच सांगायचं आहे, ग्रंथ वाचन हा मनाचा संस्कार आहे आणि ग्रंथ खरेदी करणं हा धनाचा व्यवहार आहे. करायचंच असेल ना काही खरेदी, तर सगळ्यात आधी ग्रंथ खरेदी करा. नवीन वर्षामध्ये ग्रंथ खरेदी करा, पोथी वाचन करा.
खऱ्या अर्थानं आपल्याला संस्कार आणि संस्कृतीची जडणघडण सांगणारे आपले साधू संत सांगून गेले. म्हणून तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जगात अनेक देश आहेत, पण भारत महान का म्हटला? कारण इथं देवभूमी आहे. भारत ही देवभूमी आहे आणि महाराष्ट्र ही संतभूमी आहे. पहा, आम्ही लहान होतो ना, तेव्हा आमच्या आईनं एका पायावरती उभं करून आमच्याकडून हरिपाठ पाठ करून घेतलेला आहे. हरिपाठ पाठ करण्यासाठी आम्हाला एक एक दिवस उभं राहावं लागलं, एकेका पायावरती एक एक अभंग पाठ करून घेतला. मला असं त्यावेळेस वाटायचं, कशासाठी आई अशी करते आहे? पण आत्ता कळतं खऱ्या अर्थानं हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. 3.5 पीठाला गेलंच पाहिजे नवरात्रामध्ये, पण जर नाही जाता आलं तर घट बसवलेलाच असतो आपल्या घरामध्ये. देवाजवळ बसा, घटाजवळ बसा, गावातल्या ग्रामदैवताला जा, पाया पडा आणि इतकंच म्हणा, जय देवी पावग मला, मी अखंड नमिते तुला. जय देवी पावग मला, मी अखंड नमिते तुला. नाही आले जरी तुझ्या तुळजापुरी, नाही आले जरी तुझ्या कोल्हापुरी, तू इथंच भेट ग मला, मी अखंड नमिते तुला. जय देवी पावग मला, मी अखंड नमिते तुला. धन्यवाद.